पहिलं अकाउंट तयार करायचं असतं ज्याला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणतो. वरती द्यायचं इन द बुक्स ऑफ पूजा हॉटेल, इन द बुक्स ऑफ पूजा हॉटेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इन ब्रॅकेट फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2018. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट आहे पर्टिक्युलर अमाऊंट. एक बाजू जी आहे तिला डेबिट साईड म्हणतात, सेकंड जी आहे तिला क्रेडिट साईड म्हणतात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट साईड आणि क्रेडिट साईड अशा दोन बाजू असतात. डेबिटला एक्सपेन्सेस येतात, क्रेडिटला अर्न इन्कम येतात. आता दिलेल्या पूजा हॉटेल्समध्ये काही इन्कम आहे, काही लॉसेस आहे, काही अर्न प्रॉफिट आहे. तो आपल्याला ह्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये काय करायचा असतो, पोस्ट करायचा असतो. त्यानंतर काही ॲसेट्स आहे आणि काही लायबिलिटी आहे, ती पण आपल्याला यामध्ये काय करायचं असते, पोस्टिंग करायचं असेल. परवा आपण प्रॉब्लेम लिहून घेतला होता, ज्यांच्याकडे लिहिलेलं असेल त्यांनी लक्ष द्या. फर्स्ट आयटम आहे शेअर्स कॅपिटल 1,60,000. शेअर्स कॅपिटल कुठे जातं, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. त्यानंतर फ्रीहोल्ड प्रेमायसेस बॅलन्स शीट असेट साईड, फर्निचर बॅलन्स शीट असेट साईड, ग्लासेस बॅलन्स शीट असेट साईड, लिनन बॅलन्स शीट असेट साईड, प्लेट्स बॅलन्स शीट असेट साईड. त्यानंतर रेट टॅक्सेस अँड इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. सॅलरीज एक्सपेन्सेस आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड. वेजेस प्रॉफिट अँड लॉस डेबिट म्हणजेच प्रॉफिट कम ट्रेडिंग अकाउंट आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. कॅश ॲट बँक बॅलन्स शीटच्या असेट साईडला. कॅश इन हँड बॅलन्स शीटच्या असेट साईडला. त्यानंतर ओपनिंग स्टॉक आहे जो आपल्याला दिलेला आहे. ओपनिंग स्टॉक, तो ओपनिंग स्टॉक आपल्याला जो घ्यायचा असतो तो ओपनिंग स्टॉक आपण कालच वर्किंग नोट बघितली. त्याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेशन करताना ओपनिंग स्टॉक मायनस बरोबर ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस इज इक्वल टू जी अमाऊंट निघली त्यातून क्लोजिंग स्टॉक मायनस केला, बाकीचं तुमचं सेल्स निघलं. ओपनिंग स्टॉक जे आहे ते आपण मायनस केलं आहे वर्किंग नोटमध्ये. त्यानंतर परचेसेस आहे ते सुद्धा आपण प्लस केलेले आहे सेल्स काढण्याकरता. त्यानंतर सेल्स आहे ते सेल्ससुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला येईल. त्यानंतर चार्जेस आहे काही मिल चार्जेस, रूम चार्जेस, फायर ऑन बेडरूम, वॉशिंग चार्जेस, हे सर्व चार्जेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जातात. कारण का, हे सर्व चार्जेस जे आहे ते तुमचं अर्न इन्कम आहे, तुम्हाला मिळालेला तो इन्कम आहे, उत्पन्न आहे, म्हणून ते बॅलन्स शीटच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाईल. त्यानंतर रिपेअर्स, रिन्युअल अँड डेप्रिशिएशन जे दिलेलं आहे ते सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येईल. आणि कॅशबुक बॅलन्स आहे, एक डेटर्स आहे, एक क्रेडिटर्स आहे, एक ॲसेट साईडला जाईल आणि सेकंड इज द बॅलन्स शीटला. या प्रकारे पोस्टिंग असेल. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक, जनरल एंट्रीज असेल, त्याचप्रमाणे तुम्हाला ॲडजस्टमेंट दिलं आहे, त्या ॲडजस्टमेंटची सुद्धा काय करायचे आहे, पोस्टिंग करायची आहे. आता पहिलं आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करून घेऊ. इन द बुक्स ऑफ पूजा हॉटेल लिमिटेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2018. आता तुम्ही तयार केलेला असेल, फॉर्मॅट तयार केलं असेल तर डेबिट साईड बघा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईडला कशाची नोंद होती, तर पहिलं लिहायचं टू मटेरियल युज्ड. हॉटेलमध्ये दिलेल्या ट्रायल बॅलन्समधलं कोणतं मटेरियल युज्ड झालं, युज्ड म्हणजे सेल झालं. यूज म्हणजे काय, तुम्ही जे विक्री केलं तेच वापरलं असेल म्हणून टू युज्ड मटेरियल पहिलं हेडिंग येईल. त्यामध्ये वाईन युज्ड मटेरियल ज्याला सेल्स म्हणतात, जे तुमच्या बॅलन्स शीटचे ट्रायल बॅलन्स, जे आता आपण ट्रायल बॅलन्स दिलेला आहे प्रॉब्लेममध्ये, त्याच्यामध्ये सेल्स आहे ज्याला युज्ड मटेरियल म्हणतात, म्हणून ते येईल तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू युज्ड मटेरियल फर्स्ट वाईन 4,000 रुपीज, वाईन्स किती आहे 4,000 रुपीज. स्पिरिट सेल्स लिहितो आहे आपण, स्पिरिट 2,500 रुपीज. बियर 3,000 रुपीज. मिनरल 2,000 रुपीज. सिगारेट्स 700 रुपीज. एवढं सेल्समध्ये तुम्हाला दिलेलं आहे, याला युज्ड मटेरियल म्हणतात. त्यानंतर प्रोव्हिजन अँड स्टोअर, पुढचा आयटम आहे प्रोव्हिजन अँड स्टोअर. अमाऊंटमध्ये 7,000 रुपीज. 7,000 कशी आली सांगतो तुम्हाला, जी वर्किंग नोटमध्ये आपण केलेली आहे बघा. 7,000 अमाऊंट आली आहे. काय काय केलेलं आहे, 5,000 प्लस 1,000
सॉरी 6000 प्लस 1000 इज इक्वल टू 7000 सेल्स, म्हणून 7000 लिहा. त्यानंतर कोल अँड गॅस 2600, हे सुद्धा आपण सेल्समध्ये काढलेलं आहे. बरोबर, हे सुद्धा आपण सेल्समध्ये काढलेलं आहे. 3000 मायनस 400 इज इक्वल टू 2600. याला म्हणतात मटेरियल यूज्ड. त्यानंतर पुढचा आयटम लिहायचा खाली टू वेजेस प्रॉफिट अँड लॉसच्या अकाउंटला येतो. टू वेजेस अमाऊंटला 12,000 12,000. टू सॅलरीज, हा फॉर्मॅट आहे. एक प्रॉब्लेम झाल्यानंतर सेकंड प्रॉब्लेमला लक्षात बसेल. टू सॅलरीज एक्सपेन्सेस आहे अमाऊंटमध्ये 8,000. टू रेट्स अँड इन्शुरन्स, टू रेट टॅक्स अँड इन्शुरन्स, टू रेट टॅक्स अँड इन्शुरन्स अमाऊंटल्या 3,000. टू लॉन्ड्री एक्सपेन्सेस, प्रॉब्लेममध्ये बघा 1600. टू जनरल एक्सपेन्सेस 1800, 1800. टू इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस, टू इलेक्ट्रिसिटी ELECTRICITY इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस 1200. त्यानंतर टू रिपेअर्स, हे सर्व एक्सपेन्सेस आहे. टू रिपेअर्स, रिन्युअल अँड डेप्रिशिएशन, टू रिपेअर रिन्युअल अँड डेप्रिशिएशन. वा प्रॉब्लेममध्ये किती दिलेलं आहे? टू रिपेअर रिन्युअल अँड डेप्रिशिएशन. वा प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे टू रिपेअर रिन्युअल अँड डेप्रिशिएशन. ते अमाऊंट लिहा. रिपेअर रिन्युअल अँड डेप्रिशिएशन अमाऊंट लिहा 2500. अमाऊंट 2500. त्यानंतर टू मीट परचेस एक्सपेन्सेस आहे. टू मीट परचेस 3000 रुपये. टू मीट परचेस 3000 रुपये. टू फिश अँड पोल्ट्री, टू फिश अँड पोल्ट्री 4000 रुपीज. 4000 रुपीज. हे सर्व दिलेल्या प्रॉब्लेममधले एक्सपेन्सेस आहे. क्रेडिट बाजूला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईटला घ्या. बाय सेल्स, डेबिटला टू मटेरियल यूज्ड आहे तेच क्रेडिटला, फक्त बाय सेल्स या हेडिंग खाली येईल. बाय सेल्स अंडरलाईन वाईन 4000. स्पिरिट्स 2500, 2500. बियर्स 3000. मिनरल 2000. सिगारेट्स 700. सेल्स आहे. त्यानंतर बाय चार्जेस, पुढचं हेडिंग लिहायचं बाय चार्जेस ब्रॅकेटमध्ये इन्कम. फर्स्ट मिल्स MEALS 38,000 38,000. रूम्स 50,000 15,000. नेक्स्ट फायर इन बेडरूम 1,000. and last washing charges
वॉशिंग चार्जेस 300 प्रॉफिट अँड लॉसला काय केलं तर डेबिट साईडला एक्सपेन्सेस चार्जेस अँड लॉसेस घेतले, क्रेडिट साईडला सेल्स अँड इन्कम्स घेतले, कारण सेल्स म्हणजे तुमचं इन्कमच आहे, माल विकले पैसे मिळाले तो सुद्धा तुमचा एक काय आहे डायरेक्टली इन्कम आहे. आता सेकंड तयार करा बॅलन्स शीट, त्यानंतर क्लोज करू. लिहा आता बॅलन्स शीट ऑफ पूजा हॉटेल, बॅलन्स शीट ऑफ पूजा हॉटेल ब्रॅकेट ॲज ऑन 31 डिसेंबर 18 ॲज ऑन 31 डिसेंबर 2018. फॉर्मॅट तयार करा बॅलन्स शीटचा. लॅबिलिटी अमाऊंट, असेट्स अमाऊंट, लॅबिलिटी अमाऊंट, असेट्स अमाऊंट. बघा दिलेल्या प्रॉब्लेममध्ये काही असेट आहे काही लॅबिलिटी आहे. आता असेट आणि लॅबिलिटी फर्स्ट इयर सेकंड इयरला आपण क्लिअर डिटेल घेतलेलं आहे, कोणत्या असेट आहे कोणत्या लॅबिलिटी आहे, म्हणून असेट ओळखणे आणि लॅबिलिटी ओळखणे काही अवघड नाही. आता पहिलं असेट साईडला लिहा. पहिलं हेडिंग लिहा फिक्स्ड असेट, ज्या फिक्स असतात फिक्स्ड असेट्स, फिक्स्ड असेट्स ज्या हॉटेलमध्ये कंपल्सरी वापरले जातात फिक्स्ड असेट. अंडरलाईन करा. फर्स्ट असेट लिहा फ्रीहोल्ड प्रिमायसेस, फ्रीहोल्ड प्रिमायसेस मोकळ्या जागावर ठेवलेली संपत्ती हॉटेल व्यवसायामध्ये असते, टेबल वगैरे ते. फ्रीहोल्ड प्रिमायसेस 1,50,000 1,50,000. फर्निचर 10,000 10,000 दिलेला आहे बघा प्रॉब्लेममध्ये सुरुवातीलाच कॅपिटलच्या खाली. ग्लास 2,000. लिनन 1,000. प्लेट्स 1,000. नेक्स्ट हेडिंग तयार करा करंट असेट, ह्या झाल्या फिक्स्ड असेट. नेक्स्ट असेट इज करंट असेट, करंट असेट. अंडरलाईन. फर्स्ट करंट असेट्स कॅश ॲट बँक, दिलेल्या प्रॉब्लेममध्ये आहे कॅश ॲट बँक 3,200 3,200. कॅश इन हँड सेकंड करंट असेट कॅश इन हँड 2,000. त्यानंतर व्हिजिटर अकाउंट, त्यालाच ब्रॅकेटमध्ये घ्या डेटर्स, व्हिजिटर्स अकाउंट VISITORS व्हिजिटर्स अकाउंट ब्रॅकेटमध्ये डेटर्स 6,000 6,000. लास्ट क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक. आता क्लोजिंग स्टॉक कुठला घेणार तर क्लोजिंग स्टॉक आहे जे आपल्याला ॲडजस्टमेंट दिले आहे. क्लोजिंग स्टॉक इज वाईन 1,000, स्पिरिट 1,000, बियर 500, मिनरल 200, सिगारेट 300, प्रोव्हिजन फॉर स्टोअर 1,000 अँड कोल 400. या सगळ्यांची टोटल करायची, या सगळ्यांची काय करायची टोटल करायची. मग 1,000 बियर, 1,000 स्पिरिट 2,000, त्यानंतर बियर 500 2,500, मिनरल 2,000 700, सिगारेट 2,000 4,000. त्यानंतर 1,000 इज स्टोअर 4,000 झालं. त्यानंतर कोल 4,400 लिहा. क्लोजिंग स्टॉक ही 4,400 4,400. या झालं तुमच्या assets and liability साईडला घ्या. आता liability साईड फर्स्ट इज शेअर्स कॅपिटल, शेअर्स कॅपिटल अमाऊंट आहे 1,60,000 1,60,000.
शेअर्स कॅपिटल 1,60,000. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स दोनच लायबिलिटी आहे, शेअर्स कॅपिटल अँड सन्ड्री क्रेडिटर्स 12,000 12,000. बरोबर. बघा हे सर्व आपण ट्रायल बॅलन्समध्ये आयटम प्रॉफिट अँड लॉसला घेतले, काही आयटम आपण कुठे घेतले, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी अँड ॲसेट साईडला. आता फर्स्ट अकाउंट इज द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. क्लोज करायचं इयर एंडिंगला. बघा क्लोज केल्यानंतर आता तुमच्याकडे कॅल्क्युलेटर जर असेल तर तुम्ही जागेवर करू शकता, नसेल तर मी PDF मध्ये प्रॉब्लेम पाठवल, त्यावेळेस तुम्ही ते चेक करून बघा. तुमच्याकडे लिहिलेल्या अमाऊंट आहे त्या चेक करा. बघा क्रेडिट साईडला आहे वाईन 4,000, स्पिरिट 2,500, बियर 3,000, मिनरल 2,000, सिगारेट 700. त्यानंतर बाय चार्जेसमध्ये मेल्स 38,000, रूम्स 15,000, फायर इन बेडरूम 1,000 अँड वॉशिंग चार्जेस 300. हे झाले तुमचे क्रेडिट साईडला. आता डेबिटला बघा काय काय आहे. 2 मटेरियल युज्ड वाईन 4,000, स्पिरिट 2,500, बियर्स 3,000, मिनरल 2,000. त्यानंतर सिगारेट 700, प्रोविजन फॉर स्टोअर 7,000, कोल अँड गॅस 2,600, टू वेजेस 12,000, टू सॅलरीज 8,000, टू रेट टॅक्सेस अँड इन्शुरन्स 3,000, टू लॉन्ड्री एक्सपेन्सेस 1,600, टू जनरल एक्सपेन्सेस 1,800, टू इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस 1,200, टू रिपेअर्स रिन्युअल अँड डेप्रिशिएशन 2,500, टू मीट परचेस 3,000, टू फिश अँड पोल्ट्री परचेस 4,000 अँड लास्ट आता आपल्याला काय करायची, टोटल करायची. क्रेडिट साईडची अमाऊंट जास्त आहे म्हणून क्रेडिट साईडची टोटल दोन्ही बोथ साईडला येईल 66,500. 66,500 आणि त्यातून आपल्याला डेबिटचे जेवढ्या अमाऊंट आहे तेवढ्या मायनस करायच्या आणि डेबिट साईडला निघेल. डेबिट साईडला जायचं टू नेट प्रॉफिट. यामध्ये काय मिळेल तुम्हाला, नेट प्रॉफिट. आणि डेबिटच्या टोटल एक्सपेन्सेस हे इन्कम अँड सेल्समधून मायनस केल्यानंतर प्रॉफिट निघतो 7,600 7,600. डेबिट साईडला जो प्रॉफिट निघेल तो लिहा 7,600. आणि हा जो नेट प्रॉफिट असतो तो आपण कशामध्ये ॲड करतो, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. जिथं आपण शेअर्स कॅपिटल क्रेडिटर्स लिहिलं त्याच्या खाली लिहा नेट प्रॉफिट. लॅबिलिटी साईडला लिहा नेट प्रॉफिट. आता पुन्हा आपण ॲसेट आणि लॅबिलिटी चेक करू आणि सगळ्यांची टोटल करू. बघा तुमचे ॲसेट साईट आहे फिक्स्ड ॲसेट फ्रीवोल्ड प्रेमायसेस 1,50,000, फर्निचर 10,000, ग्लास 2,000, लिनन 1,000, प्लेट 1,000. नंतर करंट असेट कॅश ॲट बँक 3,200, कॅश इन हँड 2,000, विजिटर 6,000 अँड क्लोजिंग स्टॉक 4,400. नेक्स्ट इज लॅबिलिटी. शेअर्स कॅपिटल 1,60,000, क्रेडिटर्स 12,000 अँड नेट प्रॉफिट 7,600. बोथ साईड टोटल चेक करा. टोटल येईल 1,79,600. 1,79,600. बघा क्लोजिंग स्टॉकचा तुम्ही मात्र मग दोन ठिकाणी इफेक्ट आला नाही, कारण याचे ट्रेडिंग अकाउंट नाही म्हणून ट्रेडिंगच्या क्रेडिटला येणार नाही, म्हणून एकच इफेक्ट आला क्लोजिंग स्टॉकला जो आहे तो फक्त इफेक्ट आला बॅलन्स शीटच्या असेट साईडला. या प्रकारे तुम्हाला हॉटेल बिझनेस अकाउंटिंगमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करावा लागतो. आणि दुसरं जे आहे ते बॅलन्स शीट लॅबिलिटी तयार करावी लागते. म्हणजे बॅलन्स शीट तयार करावं लागतं आणि बोथ साईड आर इक्वल. द बॅलन्स शीट इज टोटल टॅली. बरोबर. म्हणून बॅलन्स शीट जर टॅली झालं तर तुमच्या हॉटेल बिझनेसमध्ये बघा आता पूजा नावाची जी हॉटेल आहे तिला टोटल नेट प्रॉफिट किती झालं आहे ह्या वर्षीचा अर्न 1 ते डिसेंबर 2018ला तर 7,600. 7,600.